शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार सोडून गेल्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगायला लागली आहे. कारण कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार पक्षाच्या सुप्रीमो असलेल्या आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांनी त्यांचे पुत्र खासदार पार्थ पवार यांच्या समवेत दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली आहे. अमित शहांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण झालंय आणि या चर्चांना उधाण आल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे आता जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत झालं तेच NCP शरदचंद्र पवार पक्षासोबत होणार का आणि राष्ट्रवादीचे खासदार फुटणार का? काय आहे या चर्चेमागचं तथ्य पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत. तुम्ही पाहताय न्यूज टापू. सर्वात आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार ठाकरेंना सोडून शिंदेंच्या गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि ऑपरेशन टायगर काल यशस्वी झालं असंही म्हणावं लागेल. कारण ठाकरे गटानं व्हीप बजावल्यानंतरही केवळ 9 पैकी 3च खासदार जे आहेत त्या बैठकीला संसदेमधल्या बैठकीला उपस्थित होते. बाकी 6 खासदार तिथे अनुपस्थित राहिले आणि हे 6 खासदार जे आहेत ते शिंदेंच्या गटामध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि जवळपास या बातमीवर शिक्कामोर्तब देखील झालाय की ते 6 खासदार ठाकरेंची साथ सोडणार आहेत. आता जेव्हा हे सर्व ठाकरेंच्या शिवसेनेसोबत होत होतं तेव्हाच काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र खासदार पार्थ अजित पवार यांनी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. कारणं जरी काही वेगळी दाखवत असले तरीही एक चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. ती म्हणजे आता जे शिवसेनेसोबत झालं तेच राष्ट्रवादीसोबत करण्याची वेळ आलेली आहे का? आणि खरंच जर असं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे असे कुठले खासदार आहेत की जे पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात जाऊ शकतात? काहींचं म्हणणं तर हे देखील आहे की जे खासदार पवारांची साथ सोडतील म्हणजे शरद पवारांची साथ सोडतील ते सुनेत्रा पवारांच्या पक्षांपेक्षा ते सर्व एकनाथ शिंदेंकडे जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच काल जी भेट झाली त्यामध्ये असं सांगण्यात आलं की सुनेत्रा पवारांच्या संपर्कात ते खासदार आहेत. असे कुठले खासदार आहेत की ज्यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे? त्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांचं. निलेश लंके हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आमदार म्हणून मानले गेले होते. त्यानंतर जेव्हा त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली तेव्हा ते शरदचंद्र पवार पक्षाकडे आले होते आणि तिथून त्यांनी निवडणूक लढवून विखेंचा पराभव केला होता. जायंट किलर ठरलेले निलेश लंके हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू मानले गेल्यामुळे असं म्हणतात की त्यांची निष्ठा ही शरद पवारांपेक्षा कदाचित सुनेत्रा पवारांकडे अधिकची असू शकते आणि ते पवारांची साथ सोडून सुनेत्रा पवारांच्या पक्षात जाऊ शकतात. त्यानंतर दुसरं नाव जे समोर येत आहे ते आहे बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग सोनवणे हे सुद्धा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचेच विश्वासू मानले गेले. म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी एकसंध होती तेव्हा देखील ते अजित पवारांचे विश्वासू मानले गेले होते. अजित पवारांच्या नंतर पक्षाच्या सुप्रीमो झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याशी सुद्धा त्यांचं नातं चांगलं आहे. असं म्हणतात की बजरंग बाप्पा देखील जर असा निर्णय झाला तर ते अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतात, शरद पवारांची साथ ते सोडू शकतात. त्यानंतर तिसरं नाव जे या संदर्भात समोर येत आहे ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील. मोहिते पाटील घराणं तसंच पवार साहेबांशी आधीपासून एकनिष्ठ राहिलेलं आहे असं म्हणतात. परंतु याच मोहिते पाटलांपैकी काही मोहिते पाटील हे अजूनही जे आहेत आपण ज्यांना म्हणतो ते भाजपच्या बाजूने आहेत. सोलापूरचं राजकारण जरी या मोहिते पाटलांच्या आसपास फिरत असलं तरी सध्या त्यांच्या मागे असलेला चौकशांचा ससेमिरा जर सोडवायचा असेल तर ते देखील सत्तेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असतील. स्वतः धैर्यशील मोहिते पाटलांनी आपण कुठेही जाणार नसल्याचं काल स्पष्ट केलं असलं तरीही भविष्य कुणी पाहिलंय आणि 12 डिसेंबरच्या आत हे लोक इकडे येऊ शकतात असं देखील चर्चा सध्या सुरू आहे. आणि तिसरं नाव जे आहे ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांचं. याशिवाय चौथं नाव जे येत आहे ते म्हणजे विदर्भातले आहेत. विदर्भातून वर्ध्याचे खासदार असलेले अमर काळे यांचं देखील नाव आहे या सगळ्या यादीमध्ये. हे देखील अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतात असं म्हणतात. ते अमर काळे ते जे आहेत त्यांची सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी, महायुतींच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याचे पाहायला मिळतात आणि म्हणून ते शरद पवारांची साथ
सोडू शकतात. याशिवाय अजून एका व्यक्तीचं नाव यामध्ये येतंय. ते काहीसं धक्कादायक असलं तरी राजकारणात कुठलीही शक्यता नाकारता येत नाही. कालपर्यंत निष्ठेच्या गप्पा जोडणारे ओमराजे निंबाळकर आज शिंदेच्या बाजूने गेलेले असल्यामुळे कोण कधी जाईल हे सांगता येत नाही आणि यामुळेच 5वं नाव जे समोर येतंय ते नाव आहे भास्करराव भगरे गुरुजी यांचं. भास्करराव भगरे गुरुजी जे आहेत त्यांचं नाव सुद्धा या यादीमध्ये येत आहे. परंतु या केवळ चर्चा आहेत. याला जे शिक्कामोर्तब केलं या चर्चांवर ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्याच माजी मंत्र्यांनी धर्मराव बाबा आत्राम यांनी काल माध्यमांमध्ये बोलताना सांगितलं की आमच्याकडे सुद्धा अनेक खासदार जे आहे शरदचंद्र पवार पक्षाचे ते आमच्यासोबत येण्यासाठी इच्छुक आहेत आणि 12 डिसेंबरच्या आत अनेक खासदार आणि आमदार जे आहेत ते आमच्या पक्षात येऊ शकतात. मंडळी, याआधी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, परंतु अजित पवारांच्या निधनानंतर ही चर्चा थांबली. परंतु येणाऱ्या काळामध्ये सत्तेत जाण्यासाठी, सत्तेत सहभागी होण्यासाठी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नक्कीच इच्छुक असतील का? आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंसोबत जे झालं तेच येणाऱ्या काही दिवसात शरद पवारांसोबत होईल का? या संपूर्ण प्रकरणावरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.